मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे निरोगी व दीर्घायुष्य देणारी जपानी जीवनशैली आत्मसात करा. काय ते बघा. जपानी नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये समतोल असलेला आहार, नियमित शारीरिक हालचाल म्हणजे व्यायाम, निसर्गाशी जवळीक, शिस्त, तंत्रज्ञानाचा वापर आणि साधेपणा या गोष्टीचा समावेश असतो, ज्यामुळे त्यांचे आयुष्य दीर्घ आणि निरोगी असते. ते कमी प्रक्रिया केलेले आणि पारंपरिक अन्नपदार्थ खातात. तसेच धूम्रपानाचे प्रमाण कमी असल्याने त्यांचे आरोग्य चांगले असते. आता काय ते बघूया. जपानमधील लोक जगभर प्रदीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी ओळखले जातात. जपानमधील महिलांचे सरासरी वय 86 वर्षे आहे, तर पुरुषांचे वय सरासरी 80 वर्षापर्यंतच्या आसपास आहे. समुद्री सेवा व सी फूड खाणे आवडते. शाकाहारी असो की मांसाहारी, जपानमधील लोकांना समुद्रात आढळणाऱ्या बहुतेक गोष्टी खाण्याची आवड आहे. व्हेरी गुड. मग ते समुद्री जीव असो की समुद्री भाज्या. समुद्री शैवाल जपानी लोकांचे ते आवडते आणि पौष्टिक खाद्य आहे. समुद्री भाज्या जमिनीवर वाढणाऱ्या भाज्यांपेक्षा 10 पट अधिक शक्तिशाली असतात. व्हेरी गुड. आणि त्याचबरोबर चिकनपेक्षा माशांच्या मांसामध्ये कित्येक पटीने अधिक पोषक घटक आढळतात. अरे वा. दरवर्षी जगातील 10% मासे फक्त जपानमध्ये खपतात. व्हेरी गुड. जपानचे लोक दरवर्षी 1 लाख टन सी फूड वापरतात. फक्त 1 कप सीवीड मध्ये 5 ते 10 प्रकारची प्रथिने असतात. यासह ते आयोडीन आणि पोटॅशियमने समृद्ध आहे. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, ओमेगा 3 सारख्या पोषक आणि लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम व झिंकची मात्राही त्यात भरपूर असते. व्हेरी गुड. यासोबतच असे म्हटले जाते की जे लोक समुद्री वस्तूचे सेवन करतात ते नेहमी तरुण राहतात आणि त्यांची त्वचा गुळगुळीत राहते. केस काळे आणि जाड राहतात. व्हेरी गुड. आवडते पेय काय? आवडते पेय चहा, पण साखर आणि दुधाशिवाय. अरे वा, फारच छान. चहा जपानमध्ये सर्वांचे आवडते पेय आहे. हे लोक सकाळी किंवा संध्याकाळी आणि प्रत्येक विविध सणांना वेगवेगळ्या प्रकारचे चहा करून पितात. अरे वा. जपानमध्ये 100 पेक्षा जास्त प्रकारच्या चहाचे उत्पादन केले जाते. व्हेरी गुड. जपानमधील चहा आपल्या चहापेक्षा कित्येक पटीने चांगला आणि आरोग्यदायी आहे, कारण हे लोक चहामध्ये साखर आणि दुधासारख्या गोष्टी वापरत नाही. अरे वा. आणि चहाचा वापर तिथे अनेक वेगवेगळ्या आजारामध्ये केला जातो. जपानी नागरिक पारंपरिक माचा चहाला अधिक प्राधान्य देतात. चहाचं नाव आहे माचा. हा चहा पोषक घटकांनी युक्त असतो व चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. या चहामुळे त्यांचे शरीर सतत सक्रिय राहते. अरे वा. ज्यामुळे ते थकल्यासारखे परिस्थितीतही काम करत राहतात. येथे बनवलेले विविध प्रकारचे चहा हाडं, केस, त्वचा यासारख्या गोष्टींचे दीर्घायुष्यासाठी संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतात. बापरे. जेवणात भाज्यांचा जास्त वापर. जपानी नागरिक साखर किंवा गोड पदार्थापासून दूर राहणं पसंत करतात. जपानमध्ये अनेक डेझर्ट लोकप्रिय आहेत, परंतु तरीही तिथले नागरिक तिखट पदार्थ खाण्यास पसंती देतात. व्हेरी गुड. शिवाय ते अर्धवट शिजलेले अन्न सेवन करतात. तसेच अन्न शिजवताना अत्यंत कमी तेल वापरतात. बापरे, फारच छान. भाज्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. या कारणास्तव येथील लोकांना पोटाशी संबंधित आजार खूप कमी असतात. छान. व्हेरी गुड. नाश्त्यावर भर.
जपानी नागरिकांचा नाश्त्यावर अधिक भर असतो. त्यांच्या नाश्त्यात शिजवलेले भात, डाळ किंवा माशांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या डाएटमुळे त्यांची भूक क्षमते आणि अनावश्यक पदार्थ खाण्याची गरज भासत नाही. अरे वा. पोट 80% भरेल इतकंच अन्न खावं अशा जपानी नागरिकांचा नियम आहे. या नियमाचं ते काटेकोरपणे पालन करतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.